नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? वंजारी सिस्टर्स अँड फॅमिली या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चॉकलेट क्रॅकर्स म्हणजेच फटाका चॉकलेट कसे बनवायचे ते बघतोय. दिवाळीमध्ये हा बिझनेस अतिशय ट्रेंडमध्ये असतो आणि याच्या आधी मी कधी तुम्हाला फटाका चॉकलेट दाखवले नव्हते, त्यामुळेच आजचा हा व्हिडिओ. तर चॉकलेट बनवायचे कसे, कशा पद्धतीने त्याला फिनिशिंग द्यायचं, कशा पद्धतीने ते रॅपिंग करायचं, विकायचे असतील तर कोणती काळजी घेतली पाहिजे आणि आत्ता सध्या कोणतं कोणतं मटेरियल बाजारामध्ये ट्रेंडिंगमध्ये आहे, ते किती रुपयांना मिळतं, कुठून मागवायचं, फॅन्सी पॅकेजिंग कसं करायचं जेणेकरून ऑर्डर वाढल्या पाहिजेत, तर या सगळ्याची डिटेल माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर मंडळी, आज आपण चॉकलेट बनवण्यासाठी इथे मिल्क कंपाऊंड आणि डार्क कंपाऊंड दोन्हीचं कॉम्बिनेशन यूज करतोय. तर मिल्क कंपाऊंड बघू शकता माझ्याकडे हे आहे. 400 ग्रॅमचं हे पॅकेट आहे आणि साधारणपणे ₹165 याची MRP आहे आणि हे मोर्डे कंपनीचं आहे. तर हे दुसरं आहे डार्क कंपाऊंड. तर हे मेलो ट्रिम कंपनीचं आहे. मला मोर्डेचं मिळालं नाही. तुम्ही कुठल्याही ब्रँडचं इथे डार्क कंपाऊंड, मिल्क कंपाऊंड वापरू शकता, काहीच हरकत नाही. तर हे 500 ग्रॅमचं पॅकेट आहे आणि याची MRP आहे ₹145. तर आता इथे रेशो कसा घ्यायचा? तर मी जनरली 1:2 असा रेशो घेते, म्हणजे डार्क कंपाऊंडच्या दुप्पट मिल्क कंपाऊंड घेते. डार्क कंपाऊंड जर आपण 100 ग्रॅम घेतलं तर मिल्क कंपाऊंड 200 ग्रॅम घ्यायचं. अशा पद्धतीने तुम्ही ते रेशो तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त केला ना तरीही चालतो. याच्यामध्ये काही फिक्स रेशो नसतो. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याची चव घ्या आणि मग तुम्हाला जसं आवडेल तसं चॉकलेट इथे बनवा. तर या ठिकाणी मी 100 ग्रॅम डार्क कंपाऊंड आणि 200 ग्रॅम मिल्क कंपाऊंड बारीक चॉप करून एका बाउलमध्ये घेतले आणि आता हे एकत्रितपणे आपल्याला डबल बॉइलिंग पद्धतीने मेल्ट करून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला मी एवढं कंपाऊंड घेतलं आहे. आता मला हे पुरतंय का बघते, याच्यापासून आधी चॉकलेट बनवून बघते आणि जर मला असं वाटलं अजून चॉकलेट्स बनवायचे आहेत तर पुन्हा याच रेशोमध्ये मी चॉकलेट मेल्ट करून घेणार. तर बघू शकता डबल बॉइलिंग पद्धत म्हणजे काय. तर हा जो बाऊल आहे ना तो आपल्याला एका पातेल्यावर ठेवायचा असतो, ज्यामध्ये गरम उकळलेलं पाणी असेल. ठीक आहे. तर या पातेल्यावर आपल्याला चॉकलेटचा बाऊल ठेवायचा असतो आणि हे पातेलं गॅसवर ठेवायचं आणि जसं जसं हे पाणी गरम होईल तसं तसं या पाण्याची वाफ व्हायला लागते आणि त्या वाफेवरती हे चॉकलेट मेल्ट होतं. तुम्हाला जर असं वाटलं की गॅसवरती पाणी ठेवलेलं असताना त्याला उकळी आलेली आहे, तर त्या स्टेजला गॅस बंद करायचा आणि अशा पद्धतीने पातेलं बाहेर आणून तुम्ही हे चॉकलेट मेल्ट करू शकता. फक्त एक काळजी घ्यायची, या पातेल्यातल्या पाण्यामध्ये आणि बाउलमध्ये पुरेसं अंतर असलं पाहिजे, तरच पाण्याच्या वाफेवरती हे चॉकलेट चांगलं मेल्ट होईल. ठीक आहे. सो बघू शकता आता हे चांगलं मेल्ट केलेलं आहे आपण. आता हे रूम टेम्परेचरवरती असंच थोडंसं थंड होऊ देऊयात, कारण हे गरम असताना आपण मोल्डमध्ये भरायचं नसतं. तर हे थंड होतंय तोपर्यंत मी तुम्हाला मोल्डबद्दल माहिती देते. तर फटाका चॉकलेट किंवा चॉकलेट क्रॅकर बनवण्यासाठी अशा पद्धतीचे विशिष्ट मोल्ड रेडीमेड आजकाल बाजारामध्ये उपलब्ध झालेले आहेत आणि बघू शकता. सो अशा पद्धतीच्या चॉकलेट क्रॅकरचा 9चा सेट तुम्हाला मिळतो. एका सेटची किंमत असते ₹360. म्हणजे ₹360 9 वेगवेगळे मोल्ड तुम्हाला मिळतात. एक मोल्ड कितीला पडला? ₹40. सो इतकं हे अफोर्डेबल आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हा एक सेट घ्यायला तुम्हाला काहीच हरकत नाही आहे. 9 वेगवेगळे फटाके यामध्ये मिळतात. सो वन बाय वन मी दाखवते कोणकोणते आहेत. सो पहिल्यांदा तुम्ही बघितला तो होता बॉम्ब लडी, म्हणजे ज्याला माळ आपण म्हणतो, तो फटाका. त्यानंतर ही फिरकी आहे किंवा चक्री. ओके. सो अशा पद्धतीचा चक्रीचा हा मोल्ड आहे. त्यानंतर हा मोल्ड आहे ज्याच्यामध्ये सुतळी बॉम्ब आहे आणि छोटी माळ म्हणजे छोटी लडी आहे. सो हे बघतानाच इतकं क्यूट वाटतंय ना, अतिशय मस्त आणि खूप स्वस्त आहे. त्यामुळे एकदा तुम्ही हे घेऊन ठेवा. तुम्ही दरवर्षी फटाक्यांचा नाही पण चॉकलेट फटाक्यांचा बिझनेस तर करूच शकता. सो यासोबतच तुम्हाला मिळते ही पणती. अतिशय मस्त अशी ही पणती आहे, दिवा आहे. सो ज्यावेळी तुम्ही हॅम्पर बनवता चॉकलेटसाठीचे, सो त्यामध्ये ही पणती आणि पुढे आकाशकंदीलसुद्धा आहे, बंदूक आहे. सो हे पण चॉकलेट बनवून तुम्ही हॅम्परमध्ये ठेवू शकता. अतिशय मस्त रिच लूक येतो हॅम्परला. त्यानंतर हे आहेत रॉकेट्स. सो आत्ता हे दिसताना जेवढे सिंपल दिसतात ना, पॅकिंग केल्यानंतर हेच सगळ्यात जास्त अट्रॅक्टिव्ह आणि स्वीट, क्यूट दिसतात. मला तरी सगळ्या चॉकलेट्समध्ये सगळ्यात जास्त रॉकेट्सच आवडतात. कारण याचं पॅकेजिंग फार विशिष्ट पद्धतीने केलं जातं आणि ते कसं करायचं पुढे मी दाखवणार आहेच तुम्हाला. त्यानंतर हे आहे पाऊस, ज्याला आपण अनार पण म्हणतो. सो त्याचा हा मोल्ड आहे, बघू शकता अशा पद्धतीचा. आणि हे सगळे चॉकलेट ना पॅकिंग केल्यानंतरच याला जो लूक येतो मंडळी, तो इतका भारी आहे. म्हणजे लांबून जर कोणी बघितलं किंवा हातात जरी घेऊन बघितलं तरी म्हणतील, हे खरे फटाके आहेत की नक्की काय आहे? म्हणजे प्रश्न पडेल लोकांना लिटरली. त्यानंतर हे आहेत लक्ष्मी बॉम्ब. लक्ष्मी बॉम्ब तर एवढे मस्त दिसतात ना पॅकिंग केल्यानंतर.
माइंड ब्लोईंग. ओके. सो ही आहे बंदूक आणि सगळ्यात शेवटी आहेत आकाशकंदील. सो अशा पद्धतीचे हे 9 मोल्ड आहेत मंडळी आणि हे 9 मोल्ड आपल्याला ₹360 मिळतात. एक पडतो ₹40. ठीक आहे. चला तर मग आता पुढची प्रोसेस करून घेऊयात. तर बघू शकता या ठिकाणी आपलं हे चॉकलेट चांगलं रूम टेम्परेचरवरती आलेलं आहे. म्हणजे थंड नाही झालेलं, हलकंसं कोमटच आहे हे. जर तुम्ही थंड करायला गेलात तर हे घट्ट व्हायला लागेल. ठीक आहे. त्यामुळे हलकंसं कोमट असावं. आता यामध्ये मी ॲड करत आहे साधारणपणे 1 चमचाभर तूप. मेल्ट केलेलं तूप आहे हे. घट्ट टाकायचं नाही, नाहीतर मग ते व्यवस्थित मिक्स नाही होत. सो तुम्ही तुपाऐवजी मेल्टेड बटर पण थोडंसं टाकू शकता किंवा रिफाइंड ऑइल पण टाकू शकता. याच्यामुळे आपल्या चॉकलेटला स्मूथ टेक्स्चर येतं आणि शाईनसुद्धा येते. तर आता यामध्येच मी कोकोनट इसेन्स ॲड करते. लक्षात ठेवा चॉकलेटमध्ये आपण जे इसेन्स ॲड करतो ते कँडी इसेन्स असावेत किंवा ऑइल बेस्ड असावेत. जर तुम्ही लिक्विड इसेन्स ॲड केले तर चॉकलेट घट्ट होण्याची शक्यता असते. यामध्ये तुम्ही आल्मंड इसेन्स पण यूज करू शकता. तो पण अतिशय भन्नाट लागतो, पण माझ्याकडे सध्या अवेलेबल नव्हता. बाय द वे हे जे सगळे इसेन्स आणि जे सगळं रॉ मटेरियल दाखवते मी या व्हिडिओमध्ये, म्हणजे पॅकेजिंगचं साहित्य, मोल्ड, स्टिकर आणि बॉक्सेस वगैरे हे सगळं मी मागवलं आहे पुण्यामधल्या एका शॉपमधून, ज्याचं नाव आहे प्रतिमाज फ्लेवरसम. आजकाल मला जे काही साहित्य लागतं ते मी तिथूनच मागवते, कारण त्यांच्या साहित्याची क्वालिटी खूप चांगली असते, रेट पण रिझनेबल असतात आणि मेन म्हणजे होम डिलिव्हरी असते त्यांची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी त्यांचं असं पेड प्रमोशन करत नाही आहे. म्हणजे तुम्ही म्हणता ना की तुम्ही पैसे वगैरे घेता का त्यांच्याकडून, तर अजिबात तसं नाही. साहित्य फ्री मिळतं का, तर तसं पण नाही आहे. मी पैसे देऊन विकत हे सगळं साहित्य घेते. पण ऑब्व्हियसली आता जर मी व्हिडिओमध्ये एखादी ट्रेंडिंग गोष्ट दाखवली तर मी जर ती ऑनलाईन मागवू शकत असेल तर तुम्ही सुद्धा मागवू शकतायच की. ठीक आहे. ते शॉप माझ्यासाठी नाही आहे, सगळ्यांसाठीच आहे. त्यामुळे मी प्रत्येक वेळी ते शॉप तुम्हाला सजेस्ट करते. सो त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि ॲड्रेस वगैरे सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. तुम्हाला जर यातलं काही मागवायचं असेल तर नक्की मागवा. त्यांची पूर्ण भारतभर होम डिलिव्हरी आहे. तर मंडळी त्या मेल्ट केलेल्या चॉकलेटमध्ये मी क्रिस्पी राईस बॉल ॲड केलेले आहेत. ठीक आहे. कारण आपलं चॉकलेट थोडंसं कुरकुरीत लागावं म्हणून. आता एक मोल्ड घ्यायचा आणि तो टिश्यू पेपरने अशा पद्धतीने स्वच्छ करायचा. यामुळे काय होतं, जर मोल्डमध्ये कुठली धूळ वगैरे असेल तर ती निघून जाते आणि आपले चॉकलेट शायनी व्हायला मदत होते. ठीक आहे. सो कुठलाही मोल्ड असू देत, आधी तो टिश्यू पेपरने चांगला स्वच्छ करायचाच. ओके. तर बघा आता त्या मोल्डमध्ये मी चमच्याच्या साहाय्याने हे चॉकलेट फिल करते आणि त्यानंतर कंपल्सरी एक टूथपिक घ्यायची आणि त्याने अशा पद्धतीने जे कॉर्नर असतात की नाही मोल्डचे, त्या प्रत्येक कॉर्नरपर्यंत चॉकलेट गेलं पाहिजे. अशा पद्धतीने ही टूथपिक सगळीकडून फिरवायची. कारण हे दिवाळी स्पेशल क्रॅकरचे जे चॉकलेट्स मोल्ड आहेत ना, ते थोडेसे कॉम्प्लिकेटेड असतात. आतमधून खूप जास्त त्याच्यामध्ये कॉर्नर आणि वळणं वगैरे असतात. त्याच्यामुळे ते चॉकलेट सगळीकडे व्यवस्थित पसरेल असं नाही. साधं चॉकलेट असेल ना, ज्याच्यामध्ये अजिबात क्रिस्पी बॉल वगैरे नाही आहेत, ते इझिली सगळीकडे पोचतं. पण आपण या चॉकलेटमध्ये क्रिस्पी बॉल ॲड केलेले आहेत ना, त्यामुळे हे चॉकलेट सगळीकडे चांगलं व्यवस्थित प्रत्येक कॉर्नरपर्यंत पोचावं, यासाठी टूथपिक नक्की यूज करा. तर बघा व्यवस्थित ते टॅप करायचं. टॅप केल्यानंतरच ते चॉकलेट आतपर्यंत एकदम छान दिसतं. कुठलेही एअर बबल राहत नाही, त्यामुळे शेप व्यवस्थित निघून येतो. तर बघू शकता आता सगळे चॉकलेट मी ते तयार केलेले आहेत आणि सगळे चॉकलेट्स आधी रूम टेम्परेचरवरतीच असेच बाहेरच अर्धा तास तुम्हाला सेट करायला ठेवायचे आहेत आणि त्यानंतर अर्धा ते पाऊण तासच तुम्ही फ्रीजमध्ये हे सेट करून घेऊ शकता. ठीक आहे. बघू शकता याच्यावरती शाईन पण किती छान आलेली आहे. अजिबात एअर बबल वगैरे कुठेच राहिलेले नाही आहेत. एकदम परफेक्ट झालेले आहेत. मोल्डमधून पण अगदी इझिली निघत आहेत आणि मेन म्हणजे बाहेर काढल्यावर याला अजिबात मॉइश्चर सुटत नाही आहे, पाणी पण सुटत नाही आहे. याचा अर्थ काय, आपण हे जास्त वेळ फ्रीजमध्ये सेट केले नाहीत. पाऊण तासापेक्षा जास्त वेळ अजिबात फ्रीजमध्ये हे ठेवायचे नाहीत, तरच हे बाहेर काढल्यानंतर एकदम ड्राय राहतात. ठीक आहे. सो जर तुम्ही बिझनेस करणार असाल तर ही टिप अतिशय महत्त्वाची आहे, लक्षात ठेवा. तर चला आता हे सगळे चॉकलेट्स आपण बाहेर तर काढले, पण याचा जो शेप आहे ना तो थोडासा ओबड-धोबड आहे, बघू शकता. कारण आपण चॉकलेट मोल्डमध्ये भरताना ते एक्झॅक्टली मोल्डमध्ये भरत नाही, थोडंसं बाहेर आलेलं असतंच. तर चॉकलेट सेट झाल्यानंतर अशा पद्धतीने जो बाहेर आलेला भाग आहे तो ट्रिम करायचा. सुरीच्या साहाय्याने हळूवारपणे काढून टाकायचा. तर बघा आता सगळ्या चॉकलेटला मी छान शेप दिलेला आहे आणि किती सुंदर दिसतात हे सगळे. तर आता आपण मेन पॅकेजिंगबद्दल थोडंसं बोलूयात. फटाका चॉकलेट तयार करण्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे अशा पद्धतीचे स्टिकर्स. जर तुमच्याकडे स्टिकर असतील तरच हे चॉकलेट्स एकदम अट्रॅक्टिव्ह दिसतात. तर बघू शकता जी आपण चक्री बनवलेली आहे चॉकलेटची त्याच्यासाठी हे स्टिकर आहेत, पणतीसाठी हे स्टिकर आहेत. सो अशा पद्धतीच्या 10 शीट्स आहेत टोटल
आणि 10 शीटचा जो कॉम्बो आहे तो तुम्हाला मिळतो 400 रुपयांना. ठीक आहे आणि हा परवडतो कारण एका शीटमध्ये बघू शकता तुम्ही केवढे सारे स्टिकर्स आहेत. ओके. सो हा होता पाऊससाठी म्हणजे अनारसाठीचा स्टिकर. हा आहे बंदुकीसाठीचा स्टिकर. ओके. त्यानंतर आपण जी छोटी माळ बनवली आहे म्हणजे छोटी लढी त्याच्यासाठी हे स्टिकर्स किती क्यूट आहेत ना. त्यानंतर हे लक्ष्मी बॉम्बसाठी स्टिकर्स. हे तर एवढे भारी आहेत म्हणजे याच्यामध्ये खूप सारी व्हरायटी पण दिलेली आहे त्यांनी. मस्तच आहेत हे. त्यानंतर हे मोठ्या माळेसाठी म्हणजे चॉकलेट बॉम्ब लढीसाठी स्टिकर्स. त्यानंतर हे आकाशकंदिलासाठी स्टिकर्स. रॉकेटसाठी सुद्धा हे स्टिकर्स आहेत अतिशय मस्त. त्यानंतर सुतळी बॉम्बसाठी स्टिकर्स. तर अशा पद्धतीचा 10चा सेट आहे हा आणि याची किंमत आहे 400 रुपये. तर चला आता पॅकेजिंग किंवा रॅपिंग कसं करायचं ते आपण बघूयात. तर अशा पद्धतीच्या कट फॉईल आजकाल बाजारामध्ये इझिली मिळतात. सो याच्यामध्ये चॉकलेट आपण नेहमीप्रमाणेच रॅप करायचं आहे. म्हणजे जी मेन बाजू आहे चॉकलेटची ती अशा पद्धतीने उलटी ठेवायची या कागदावरती आणि त्यानंतर तुम्हाला सगळ्या बाजूंनी हा जो पेपर फॉईल आहे तो छानपैकी फोल्ड करत करत हे चॉकलेट छान रॅप करायचं असतं. सो ही अतिशय बेसिक पद्धत आहे. म्हणजे कुठलंही चॉकलेट असू देत या क्रॅकरमधलं ते अशाच पद्धतीने तुम्हाला रॅप करावं लागतं आणि बघू शकताय अशा पद्धतीने एकदा रॅपिंग केलं की जो शेप असतो आपला मेन चॉकलेटचा तो अशा पद्धतीने अंगठ्याच्या साहाय्याने हळुवारपणे प्रेस करत त्या कागदावरती उमटवायचा आणि येस आता महत्त्वाची प्रोसेस. तर ही जी चक्री आहे त्याला ऑब्व्हियसली वात असते. सो वात म्हणून मी इथे काही दोरे घेतलेले आहेत आणि आता यातलं एक स्टिकर मी काढलं. ते अशा पद्धतीने या चक्रीवरती चिकटवणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, स्टिकर चिकटवण्याआधी अशी जी वात असते आपल्या या चक्रीची ती याच्यामध्ये अशी इन्सर्ट करायची आणि मग ती चक्रीचं स्टिकर आहे ते एकदम मस्तपैकी चिकटवून टाकायचं. म्हणजे ही वात पण आतमध्ये चिकटली जाते आणि नंतर मग हे चॉकलेट बघताना एकदम रिअल चक्री आहे की काय किंवा रिअल फटाके आहेत की काय असं दिसायला लागतं. सो हा आहे बॉम्ब सुतळी बॉम्ब. सो तो पण मी छानपैकी रॅप केलेला आहे आणि त्याच्यासाठी हे अशा पद्धतीचं स्टिकर. बाय द वे स्टिकर मी सगळ्याचे तुम्हाला लावून दाखवते कशा पद्धतीने लावायचे असतात. तर बघू शकताय अशा पद्धतीने सुतळी बॉम्बचं हे स्टिकर आहे आणि याला मी मागच्या बाजूने अशी ही वात लावलेली आहे. ठीक आहे. आता हे स्टिकर अशा पद्धतीने पॅक करायचं आणि वात पण आतमध्ये बरोबर चिकटली गेली. थोडंसं प्रेस करायचं. आपला हा सुतळी बॉम्ब एकदम रिअलवाला तयार. आता हे अनार म्हणजे पाऊस आहे बरं का. सो पाऊस मी आधी छान रॅप केला आपल्या कट फॉईलने आणि आता पावसाचं स्टिकर घेतलंय. सो त्याच्यामध्ये पण आतमध्ये वात मी टाकलेली आहे आणि हां एक गोष्ट मी नोटीस केली, वात जर तुम्ही डबल घेतली तर तो फटाका अजून छान दिसतो. त्यामुळे आता मी डबल वाती घेते बघू शकताय. सो आपला पाऊस पण एकदम रिअलवाला इथे तयार झाला. आता जी मोठी लढी आहे म्हणजे मोठी माळ त्याच्यासाठी छोटी कट फॉईल पुरेशी होणार नाही कारण कट फॉईलची साईज तुम्ही आत्ताच बघितली तेवढी छोटी आहे ती. ठीक आहे. सो त्यासाठी काय करायचं आपल्या घरामध्ये जनरली ॲल्युमिनियम फॉईल अवेलेबल असतेच. सो त्यातलाच एक पार्ट मी थोडासा कट करून घेतलाय आणि आता याच्यामध्ये ही जी चॉकलेट लढी आहे ती रॅप करून घेते. ठीक आहे. सो ही अतिशय सोपी पद्धत आहे. जरी तुमच्याकडे कट फॉईल नसतील ना मंडळी तरी तुम्ही सगळेच चॉकलेट्स म्हणजे सगळे क्रॅकर चॉकलेट्स अशा पद्धतीने ॲल्युमिनियम फॉईलमध्ये रॅप केले तरीही चालतील, काहीच हरकत नाही. कारण असंही आपण या प्रत्येक चॉकलेटला बाहेरून कलरफुल स्टिकर लावणार आहोतच. त्यामुळे हे चॉकलेट असे फिके नाहीत दिसणार, कलरफुलच दिसतील. ओके. सो बघू शकता अशा पद्धतीने मी हे रॅप केलं आणि आता अंगठ्याच्या साहाय्याने याच्यावरची जी प्रिंट आहे चॉकलेटची ती अगदी हळूवार हाताने बघू शकता अशा पद्धतीने उमटवतीये आणि ऑब्व्हियसली आता जे आपल्याकडे लढी बॉम्बचं स्टिकर आहे ते याच्या भोवती आपण चिकटवणार आहोत. सो बघू शकता अतिशय मस्त असं हे चॉकलेट आपलं तयार होणार आहे आणि इथे पण ऑब्व्हियसली आपण वात याच्यामध्ये ॲड करणार आहोत. तर बघा अशा प्रकारे ही डबलची वात मी याच्यामध्ये टाकली आणि हे स्टिकर याच्या भोवतीने अशा प्रकारे छानपैकी चिकटवून घेतलं. दॅट्स इट. आपली ही अतिशय मस्त अशी चॉकलेट लढी इथे तयार झालेली आहे. तर चला आता पुढचं चॉकलेट आपण बनवायला घेऊयात. तर ते आहे रॉकेट, जे मला सगळ्यात जास्त आवडतं कारण ते अतिशय क्यूट दिसतं आणि सगळ्या चॉकलेट्समध्ये तेच अगदी असं उठावदार दिसतं. त्यासाठी आपल्याला एक छान नाजूक असा स्ट्रॉ लागणार आहे कारण सगळ्यांनाच माहिती आहे की रॉकेटला त्या बॉटलमध्ये प्लेस करण्यासाठी एक सपोर्ट म्हणून स्ट्रॉ किंवा एक दांडी दिलेली असते. सो ती आपण इथे तयार करतोय. जर तुमच्याकडे छोट्या आकाराचे स्ट्रॉ अवेलेबल असतील तर चांगलीच गोष्ट आहे, पण माझ्याकडे नव्हता. त्यामुळे मी जो रेग्युलर मोठा स्ट्रॉ असतो
त्यालाच थोडंसं छोटं बनवलंय आणि मधून कट केलेलं आहे, जेणेकरून त्याचा डायमीटर खूप जास्त जाडा वाटू नये म्हणून. ओके. आणि आता जे रॉकेटचं स्टिकर असतं, ते मी या रॉकेटभोवती गुंडाळून मध्ये तो स्ट्रॉ अशा पद्धतीने चिकटवलेला आहे, बघू शकता. आणि हे आपलं अतिशय क्यूट असं रॉकेट तयार झालं. याच्या साईडला तुम्ही एक छोटीशी वात पण टाकू शकता, काहीच हरकत नाहीये. म्हणजे रॉकेटला फक्त सपोर्टसाठी स्टिक नसते ना, सोबत वात पण हवी. सो वात पण तुम्ही तिथे अटॅच केली तरीही चालेल. तर बघा, आता बंदूक मी सेम कट फॉइलमध्ये फोल्ड केली आणि त्याला स्टिकर लावलं. त्यानंतर ही आहे पणती. सो ही पण सिम्पली कट फॉइलमध्ये छान फोल्ड केलेली आहे आणि त्याला पण हे स्टिकर लावलेलं आहे. सो अशाच पद्धतीने तुम्ही आकाशकंदील आणि बाकीच्या गोष्टीसुद्धा व्यवस्थित तयार करून घेऊ शकता. कारण ह्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, त्यामुळे याला कट फॉइल इझिली तुम्ही छानपैकी यूज करूच शकता. ठीक आहे. फक्त जे मोठे-मोठे चॉकलेट्स आहेत, म्हणजे सगळ्यात मोठी माळ जी मी मघाशी तुम्हाला दाखवली ती, किंवा लक्ष्मी बॉम्ब वगैरे, सो त्याला ना छोटे कट फॉइल पुरेसे होत नाहीत. त्यामुळे तिथे तुम्ही ॲल्युमिनियम फॉइलचा वापर करू शकता. आता ही बघू शकता छोटीशी माळ आहे. सो त्याला पण मी छानपैकी वात टाकली आणि त्या माळेचा जो स्टिकर असतो तो एक स्टिकर घेतला आणि अशा पद्धतीने हे छानपैकी पॅक करून टाकलं. सो हे छोट्या माळेचं किंवा छोट्या लडीचं चॉकलेट इथे तयार झालं. अतिशय क्यूट दिसतं हे सुद्धा. तर चला, आता सगळे चॉकलेट आपण बनवून घेतलेले आहेत. आता याचं मेन पॅकेजिंग कसं करायचं आणि कस्टमरपर्यंत हे विकायचं कसं ते बघूयात. सो मार्केटमध्ये आजकाल अशा पद्धतीच्या कॅव्हिटीज फार ट्रेंडिंगमध्ये आहेत, ज्यामध्ये सगळे शेप अवेलेबल आहेत. आकाशकंदील, लडी, पणती, बंदूक, चक्री, बॉम्ब सगळं काही याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता. सो अशा पद्धतीची कॅव्हिटी आणि विथ जो बॉक्स तुम्ही बघताय शेजारी, ती जर तुम्हाला एकत्रितपणे घ्यायची असेल तर ₹520 तुम्हाला 10 क्वांटिटीज मिळून जातील. किंवा ज्यांना असं वाटतं की हे खूप महाग आहे, त्यांनी फक्त बॉक्स विकत घ्या आणि त्याच्यामध्ये साधी कॅव्हिटी ठेवली तरीही चालेल. साधी कॅव्हिटी म्हणजे कसली, जी रेग्युलर चॉकलेटसाठी आपण वापरतो की नाही, चौकोनी आकारामध्ये, म्हणजे ज्यामध्ये सगळ्या कॅव्हिटी चौकोनी शेपमध्येच असतात, सिम्पल. ठीक आहे. सो ती पण तुम्ही यूज करू शकता. त्याची किंमत आहे ₹500 10, म्हणजे विथ बॉक्स विथ कॅव्हिटी. समजतंय? तर आता याच्यामध्ये ना आकाशकंदील आणि बंदूक इझिली बसत नव्हते, कारण आपण त्याला कट फॉइलमध्ये फोल्ड केले, त्यामुळे त्याचं व्हॉल्यूम वाढतं ना, कागदाचं पण व्हॉल्यूम वाढतं. त्यामुळे मी आता काय करते, आकाशकंदील आणि बंदूक या 2 गोष्टी अशा पद्धतीने प्लास्टिकच्या फॉइलमध्ये छानपैकी मी बघू शकता फोल्ड करते आहे. यामुळे व्हॉल्यूम वाढत नाही, कारण प्लास्टिकचा हा जो फूड रॅपिंग पेपर आहे, याच्यामुळे व्हॉल्यूम वाढतच नाही, कारण ते फारच पातळ असतं. सो बघू शकता, आता या दोन्ही गोष्टी याच्यामध्ये अगदी इझिली बसतायत. सो येस, तुम्ही अशा प्रकारे हा बॉक्स कंप्लीट करू शकता. आणि एक जो छोटासा शेप राहिलेला आहे खालच्या बाजूला उजव्या साईडला, तिथे मी शुभ दीपावली असं लिहून एक चीट ठेवलेली आहे, जेणेकरून जेव्हा तुम्ही हे हॅम्पर किंवा हा बॉक्स कस्टमरला द्याल, त्यावेळी त्यांना पण ओपन केल्यानंतर खूप छान वाटेल, कस्टमाइज काहीतरी केल्यासारखं वाटेल. किंवा तुम्ही त्या चीटवरती दिवाळी स्पेशल मेसेज लिहू शकता, तुमच्या शॉपचं नाव टाकू शकता. ठीक आहे. सो आता ज्यांना असं वाटतंय की हा बॉक्ससुद्धा खूप जास्त महाग वाटतोय, एवढा परवडणार नाही आम्हाला विकायला, तर मी उद्याच्या भागामध्ये म्हणजे भाग 2 मध्ये खूप छान-छान वेगवेगळे ऑप्शन स्वस्तात मस्त असे तुमच्यासोबत शेअर करेन. तर हेच सगळे चॉकलेट क्रॅकर्स अगदी स्वस्त पद्धतीने कशाप्रकारे तुम्ही कस्टमरला विकू शकता, हे मी तुम्हाला सांगेन. विथ प्राईज वगैरे सगळं सांगेन. त्यामुळे उद्याचा व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका. तर आता उरलेले जे चॉकलेट्स आहेत, ज्यांना तुम्हाला पॅकिंग नाही करायचं, तर ते तुम्ही अशा पद्धतीने ओडी युनिरॅपचा यूज करून एका प्लास्टिकच्या किंवा काचेच्या एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही. बाहेर हॉलमध्ये वगैरे तुम्ही ठेवू शकता. किचनमध्ये ठेवू नका, कारण तिथे खूप उष्णता असते. किंवा जर तुमच्या एरियामध्ये खूपच एकंदरीत उष्णता असेल, तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता. तर मंडळी, हा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे खूप लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. तर पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. आणि हो, असेच वेगवेगळे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय. स्टे हॅपी.